वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सचिन क्रिकेट क्लब निळजा आयोजित निळजा चषक 2025 जबरदस्त मॅच आहे. शेवटचा सामना अगदी तोंडातून घास जसा खेचावा तसा तो खेचला. काय गोलंदाजी राहिली, प्रत्येक बॉलरने ते परफॉर्मन्स करत असताना 2-2 विकेट काढले आणि शेवटला यश केळेने त्या 12 धावा डिफेंड केला आणि तो सामना सोनारपणाने जिंकला. औजवी गिरिजा माता क्रिकेट संघ दृढमूल्य आणि त्यांचा अगेन्स्ट अन्वी 11 जौनमान मोठी देसाई. मयूरच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये आपण आकाश मात्रेला पाहतात. ही ओपनिंग पेअर थोडीशी बदललेली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रणय पाटील. मॅचला सुरुवात. शुभेच्छा दोन्ही संघांना. ओ व्हेरी फर्स्ट बॉल रडार मध्ये दिलाय मयूर देवकरच्या आणि त्याने पाठवलं बॉलला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नैसर्गिक खेळ आहे त्याचा आणि त्याच पद्धतीने सुरुवात केलेली आहे. ओपन करत असताना अटॅकच करतो मयूर आणि ती सुरुवात आपल्याला या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. तो पहिला षटकार 4 ओव्हरच्या मॅच मध्ये खातं त्याने उघडले. मिड विकेट आणि त्यासोबतीला एक्स्ट्रा कव्हर सध्या तरी आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर. स्टेप आउट झालेत. मिड ऑन आत आहे त्याचं, वरतून काढल्या बॉलला. नो चान्स फॉर द फिल्डर. लॉंग ऑन ला क्लिअर करणारा हा चौकार. झाला. फुल टॉस केलं बॉलला, लॉफ्ट केलं मिड ऑनच्या वरतून. षटकार चौकार. धावा 10. फिल्डिंग मध्ये चेंजेस आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हरला आत बोलवलंय. मिड ऑन चालल्या मागे. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर, कव्हर पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये. ऑन साईडला मिड विकेट मागे आणि लॉंग ऑनला आता मागे ठेवलंय. जो स्ट्रॉंग झोन आहे मयूर देवकरचा. 10 धावा पहिल्या 2 बॉलमध्ये. ऑफ समचा बाहेर पंच करायचं होता. एज घेऊन बॉल बॅकवर्ड पॉइंटला आता चाललाय. थोडासा वळतोय थर्ड मॅनच्या दिशेने. शेवटला मोलचा प्रयत्न जरूर होता तिकडे त्या फिल्डरचा, मात्र त्याला भेदून बॉल गेलाय. चौकार. झिंगाट. बॅटिंग झिंगाट सुरू आहे सध्या मयूरचे, कारण 3ही बॉल 3ही सीमारेषेच्या बाहेर गेलेत. 2 चौकार लागोपाठ आले. दावा बनलेला 14 पहिल्या 3 बॉल मध्ये. प्रणय वरती आक्रमण. ओहो, वन्स अगेन लेग स्टंपला बॉल स्लॉग हिट केलाय आणि बॉल सीमा पार. षटकार. पहिल्या 4ही बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. षटकार. 2 चौकार. षटकार. कमी गती, तिकडे रिझल्ट सेम. थोडासा थांबला आणि देन डिस्पॅच करत असताना बॉलला स्क्वेअर लेगचा बाहेर. देवकरचा 5वा दणका. षटकार. सव्वीस धावा धावफलकावरती पहिल्या 5 बॉल मध्ये. प्रणय वरती तुटून पडलेला आहे. या मैदानावरती धावा होत आहेत. मागच्या मॅच मध्ये असाच सुरुवात, अशी सुरुवात जेव्हा एदुडणीच्या अगेन्स्ट. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला. वाव वाव, काय फटका आलाय मयूरचा.
मास्टर स्ट्रोक होता त्याचा, क्लास दाखवणारा हा शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि अन्वी 11 जवदमान मोठी देसाई 32 या आकड्यावरती. थँक्यू दिसे. संपूर्ण पहिल्या षटकातील त्याची बॅटिंग आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. हा कटचा फटका फसला होता पण तोही गॅप मध्ये गेला आणि देन आपण षटकार. यस, वेळ जास्त चाललाय. जुडमुली प्लीज. तुषार पाटील आणि टीम फिल्डिंग लगेच सेट करा आणि लेग स्टम्पला बॉल देन स्क्वेअर लेगला फेकलं त्याने. देन जो स्लोअर वन आला होता असं वाटलं की तिकडे फसतोय की काय, पण तिथे थांबला बराच वेळ आणि देन डिस्पॅच केलं बॉलला त्याने बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. षटकार तोही आलाय आणि हा मागच्या 5ही शॉटच्या तुलनेमधला सगळ्यात जबरदस्त शेवटचा षटकार होता जो एक्स्ट्रा कव्हरला त्याने लॉफ्ट करत असताना मारला. पहिल्या षटकामध्ये 32 धावसंख्येवरती अन्वी 11 जवदमान मोठी देसाई पोहोचले. जबरदस्त बॅटिंग स्टार्ट भेटलेला आहे आणि आता ते 18 बॉलमध्ये विचार करू शकतात की आम्ही 60च्याही पुढे जाण्याचा प्रयत्न करू. गायकर सेकंड ओव्हर मध्ये ऑन साइडला 4 फिल्डर. चला वेळ जास्त चाललाय प्लीज. पहिला बॉल निलेश. फुल टॉस इथे जरूर होता. थर्ड मॅन मध्ये बॉल आता चाललाय, त्यांनी स्टॉप केलेला आहे. आणि बॅटिंग टीमने आता रिव्ह्यू घेतलेला आहे. चेक करण्यात येईल साइड अँगलने. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज फेअर डिव्हरी. धावसंख्या थांबलेली आपल्याला पाहायला मिळते ती 32. 32 धावा धावफलकावरती. यावेळेला फुल लेंथ बॉल होता पण आउटसाइड दी ऑफ स्टंप. वाईड आहे. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 33, 32, 33, 33 धावा धावफलकावरती. आता ही चर्चा होईल पिचिंग एक्झॅक्ट कुठे झालेली आहे. चेक. 37 धावा आणि तिथून आता एक धाव 38 वरती सध्याचा धावफलक आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या अन्वी 11 जवदमान मोठी देसाईचं. जबरदस्त बॅटिंग पहिल्या षटकामध्ये जो अटॅक त्यांनी केलेला 32 धावा जोडल्या. देन इथे पहिल्या 3 बॉल मध्ये आपण पाहतोय 6 धावा आताही आलेल्या आहेत. गायकरच्या अगेन्स्ट आता आलाय तो मयूर देवकर. 32 धावा 6 बॉल मध्ये ज्याने कुठलेल्या आहेत. डाऊन दी ग्राउंड चाबुक. सरळ बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार.
फोर्सने फटका आपण बघितला समोर 4 ने धावसंख्या 42 वरती पोहोचली आहे. जबरदस्त खेळ. ओ इथे उडवलाय. टायमिंग जुळलं आणि बॉल डीप स्क्वेअरला गवा यात्रेसाठी मयूरने मारलाय आणखी एक षटकार. शेवटचा एक बॉल आणि बाकी आहे. 48. पहिला सामना 2 षटकांमध्ये 48 त्यांनी बनवला होता. आता दुसऱ्या षटकाचा एक बॉल बाकी आहे. ओ इथे आता अंपायरला पाहावं लागणार आहे. फुल टॉस जरूर होता पण जास्त बाहेर होता त्यामुळे मयूरने सोडून दिलं. कदाचित स्लाइस केलं असतं ते यस त्यांना नंतर ते समजलं आणि स्वतःशी बोलत देखील होतं. तसं ड्रिल करून दाखवलं त्याने. मात्र या वाईटने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 49. एकही डॉट बॉल त्याच्या अगेन्स्ट आला नाही. एकही सिंगल डबल आतापर्यंत मयूरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले नाही. 4 षटकार 3 चौकार. 4 नाही तर 5 षटकार होते. मात्र यावेळेला लॉंग ऑन कडे बॉल आणि तिकडेही झाली आहे चुकी. आला आणखी एक चौकार. 2 षटकांचा खेळ संपला. 53 धावा. डीजे 53 वरती धावसंख्या आणि मयूर देवकर 9 बॉल वरती 46 वरती पोहोचलाय. फास्टेस्ट 50 आपल्याला पाहायला मिळते का पाहूयात. 9 बॉल मध्ये 46 तर बनवल्यात आणि 50 नुकतीच त्याच्या बॅटमधून आले उंबरली चषकामध्ये. धावसंख्येला चेस करत असताना जी बॅटिंग त्याने केली होती. मॅच विनर बॅटर आहे आणि सातत्यानं तो ओपन करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. तिसरं षटक दिशांत. लेगस्टंपला बॉल फेकून दिलाय. लॉंग लेगचा बाहेर. खराब बॉलिंग. षटकार. $59 59 वरती धावफलक. आता आकाशचे आक्रमण. षटकार दुसऱ्या बाजूने आलाय. वन्स अगेन फ्लॅट. स्क्वेअर लेगचा फील्ड थोडा पुढे आलाय. बॉल त्याचा मागे पडलाय. 6 धावा. षटकार चौकार षटकार चौकार. जणू काय आपण हायलाइट्स पाहतोय एखाद्या मॅचचे. ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे दोन्ही फलंदाजांचा. 2 षटकार आतापर्यंत. 1 चौकार आकाशच्या बॅटमधून तर दुसऱ्या बाजूने 4 चौकार आणि 5 षटकार मयूर देवकरचे. 65 वरती अवघ्या 14 बॉल मध्ये अनवी 11 जवान मोठी देसाई. ओ तिसराही लेग स्टंपच्या फार बाहेर बॉल होता आणि त्याला फेकून दिलाय. मात्रेने तिसरा मारलाय. षटकार. एकाहत्तर वरती धावसंख्या पोहोचले पहिल्या 15 बॉल मध्ये. काय बॅटिंग करतात दोघे. आकाश मात्रेने देखील टॉप गिअर टाकलाय. अगोदर गाडी मयूर चालवत होता. तो ड्रायव्हिंग सीटला फक्त बसला होता.
आता त्याने मयूरला सांगितलं थांब तू थोडा रेस्ट कर मी देखील चालवतो. 71 3 सलग आलेत. लॉफ्ट केला गॅप मध्ये बॉल काऊ कॉर्नरला पहिल्या बाउन्स वरती चौकार. कदाचित आता सेंचुरी आपल्याला पाहायला मिळू शकते मोठी देसाईची. 75 बनलेल्या 16 बॉल मध्ये 8 बॉलच्या खेळाने बाकी. दिशांत पार्टनरशिप 75 ची. वन्स अगेन लाईन खराब बॉल निघालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमा पार षटकार. मोदी आणि योग्य उत्तर बॅटर्स देत आहेत. कॅप्टन अजून सांगेल काय गोलंदाजाला. किरीश का गाना सुनोगे. 81 बनलेल्या आहेत. फर्स्ट विकेट पार्टनरशिप. शेवटचा एक बॉल या षटकातील. दिशांत इथे फुल टॉस आला होता टॉप एजने बॉल हवेत आहे फाईन लेगने आता ही कॅच पकडली. आकाश डाव संपला 9 बॉल मध्ये 33 त्याने जोडले आणि अन्वे 11 जवनमान मोठी देसाईला 81 वरती पहिला धक्का. तीन षटकांचा खेळ संपला. 81 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त खेळ. 9 बॉल 46 बनवलेल्या आहेत. या आकर्षक ट्रॉफी सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. निर्जय चषक 2025 मालिकावीरची सायकल देखील तुम्ही पाहतात मंचा समोर जे आजची संध्याकाळी आपल्याला सांगू.
पुढचा बॉल पुन्हा एकदा अमोल मस्के. 81 ला 2 विकेट पडलेल्या जितेशाला. खेचून मारायचा होता ऑफ कटर स्टंपचा फार जवळून गेलेला आहे मात्र इथे स्टंप आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही. डॉट आलाय. जबरदस्त बॅटिंग कालही आपल्याला पाहायला मिळाली. सागावचा चिन्मय असेल. आज मयूर देवकरने जबरदस्त बॅटिंग. जितेशने मागच्या सामन्यामध्ये या सामन्यामध्ये थोडासा लेट आलाय. वरून आता आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय बॉल आणि बाकी येते या षटकातील अजूनही 3. हे षटक पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव पण मागच्या 3 ओव्हरमध्ये 81 धावा बनलेल्या आहेत. लॉफ्ट केल्या स्ट्रेट बॅटने टायमिंग वरुणचा आणि धावा 6 षटकार. अगदी इझी आपल्याला षटकार जात असताना पाहायला मिळाला पण त्या मागे वरुण पाटीलचा प्रचंड सराव आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. षटकारादरम्यान सरावावेळी मोठी देसा संघ असा सराव करत असतो. 6 बॉलमध्ये 3 षटकार मारेल त्याला परत डाव. वरून डाव घेत असावा. फुल लेंथ बॉल डॉट आला. शेवटचा एक बॉल आता बाकी आहे. 88 धावा धावफलकावरती. अन्वी 11 च्या अनुमान मोठी देसाई. असं वाटलं सेंचुरी बनेल का मात्र काय बॉलिंग केली आहे ती. अमोलने इकडे बॉलला हुक केला. आता बॉल चला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये डबलला चान्स घेतले वरुणने. 2 धावा तर सहजरित्या पूर्ण झाल्या. अशा पद्धतीने डाव पहिला संपला. 9 धावा 2 विकेटचं नुकसान. अन्वी 11 च्या अनुमान मोठी देसाई आणि गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुळमुलीला बनवायचा त्या 91 धावा. आणि जशी या मॅचच्या सेकंड इनिंगला सुरुवात होईल पुन्हा आपण आवाज ऐकू बालगावचा श्री मलंगडाचा नामवंत गायक आणि समालोचक आमचे जवळचे मित्र. ऐकूयात आपण भाग्यश्री म्हात्रे सरांना. मात्र मी विनंती करेन सोनारपाडा टीम आपण तयार राहा. कॅप्टनला विनंती मंचावरती येऊन थांबा आणि सागाव कालचे फायनलिस्ट आहेत त्यांना विनंती आपण रिपोर्ट करायचं आपण रेडी राहा. थँक्यू. थँक्यू सो मच करणजी काळन सर. सचिन क्रिकेट क्लब आयोजित निळजे चषक 2025 आजचा अंतिम दिवस. मॅच तुम्हाला पाहायला मिळाली मोठी देसाई आणि त्यांच्या विरोधात जुनी डोंबिवली संघ. सुरुवातीला बॉलिंग युनिटला पूर्णपणे मागणं ठरवत असताना आपल्याला मयूर पाहायला मिळाला. 46 इंडिव्हिज्युअल त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या जोडीला आघाडीला जो गेला होता आपण त्याला बघितला आकाशला. त्यांनी बनवल्या 33 आणि अशा पद्धतीने हे धावफलक जे आपण पाहिलं तर धावसंख्या 91 आता या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. खरं तर अशा कंडिशन्सला मोठी देसाई संघ एकदा फेस गेलेली आहे जेव्हा ती सेकंड इनिंगमध्ये धावा चेस करत होती. 85 धावसंख्येचं ते लक्ष्य असताना 5 धावसंख्या पॅनल्टीच्या मिळाल्या होत्या अगेन्स्ट होती भाल. तेव्हाही मयूर असाच खेळला होता. 1 साइड मॅच त्याने उडून आणली. शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये 50 धावा. त्या मॅचमध्ये त्याचं अर्धच शतकही झालं होतं परंतु आता त्या संघाला या धावा या ठिकाणी डिफेंड करायच्या आहेत. राज पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी त्यांना विनंती करतोय की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्ही जॉईंट व्हा. तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. सकाळपासून येणारे पाहुणे त्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान करणं ही या स्पर्धेची ओळख राहिली आहे आणि ती ओळख परंपरा आहे. निळजे गावाची परंपरा आहे. या क्रीडांगणाची अर्थातच वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील या क्रीडांगणावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा प्रथमतः मान्यवरांचा सन्मान करणं ही प्रत्येक स्पर्धेची ओळख राहिली आहे आणि तीच ओळख या ठिकाणी आम्ही जपतोय. सो विनंती करेन दादांना की तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. सन्मान्य राजे पाटील जे काटेस आहेत एक लेजंड खेळाडू सिनियर खेळाडू
काटेईचे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यांच्या समवेत सन्माननीय तुषार रसाल यांच्या शुभ हस्ते तो सन्मान या ठिकाणी होतोय. सो थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला या स्पर्धेला. तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 91 धावसंख्येचं टार्गेट आहे 4 ओव्हरच्या या मॅचेसमध्ये. आता पाहूयात कशा पद्धतीने हा सामना खरंतर विन होईल, अर्थात डिफेंड किंवा चेस होईल. पहिलाच बॉल ज्या बॅटरच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये 5 सिक्सर तुम्ही पाहिलात, त्याच अमोलची कॅच होती. दूरवरचा प्रवास क्रॉस करून तो फिल्डर त्या ठिकाणी आला होता बॉलकडे, परंतु ती कॅच या ठिकाणी होते. ड्रॉप पहिल्याच बॉलवरती मिळते. जीवनदान 91 धावसंख्येच्या चेसमध्ये या डावाला झाली आहे सुरुवात. कॅच तशी कठीणच होती, कारण बॉल हवेमध्ये असताना बॉलकडे त्याने बघितलं, प्रवास थोडासा दूरवरचा होता. तो करत असताना ही अमोलची कॅच या ठिकाणी होती ड्रॉप, आणि आता स्ट्रायकिंग इनवरती आला विशाल. पुढे टाकली लेंथ, मिड ऑफ आतमध्ये लॉंग ऑफ नाहीये, त्याचा फायदा मिळेल. पॉवर प्ले सुरू आहे, टप्पा पडलाय आणि बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर. 91च्या चेसला आता इथनं सुरुवात झाली आहे. विशालच्या बॅटमधला पहिला चौकार. सुरुवातीपासून अटॅक करावाच लागेल, कारण फर्स्ट इनिंगमध्ये कोणताही संघ जेव्हा बॅटिंग करत असतो तेव्हा फ्री माइंडेड बॅटिंग करत असतो, आणि सेकंड इनिंगमध्ये त्या धावसंख्या जेव्हा मोठ्या असतात ना, तेव्हा डिप्रेशन असतो. जोमा पाटील वडवलीचे आहेत, क्रिकेटप्रेमी विशालचे मामा या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. या दरम्यान विकेट जातीये. ज्या खेळाडूच्या बॅटमधून तुम्ही चौकार बघितला होता, अर्थातच विशाल मैदानाच्या बाहेर पडतील. सन्माननीय अनंताजी पाटील साहेबांचंही आगमन या ठिकाणी होत असताना अनेक वर्ष डोळ्यासमोर याच क्रीडांगणावरती चालू असलेले क्रिकेट त्यांनी बघितलं. निरंतर परंपरा या गावाची ती जपत असताना कदाचित काकांचाही त्यावेळेला रोल असावा, कारण तोच क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी येतो. एका काळात यंग असताना त्यांनी क्रिकेट खेळलेलं असतं किंवा क्रिकेट अनुभवलेलं असतं, आणि काका संध्याकाळचा वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेला, त्यांचे करूया सुस्वागतम. अटॅक करण्याचा प्रयत्न, मागच्या बॉलवरती जो चौकार आला त्या चौकारचं प्रत्युत्तर देत असताना संदेश आजच्या दिवसामध्ये आपण त्याला बघितलं. पहिल्या मॅचमध्ये तेवढासा बॉलिंगवरती त्याचा प्रभाव नव्हता, परंतु सध्या तर या पहिल्याच ओव्हरला हँडल करत असताना त्याला माहिती की आपल्यावरती जास्त प्रेशर नाही आहे, त्यामुळेच तो सध्या तरी चांगली बॉलिंग करतोय. एक चौकार, त्याच्यानंतर त्याच्या खात्यावरती विकेट. नवीन फलंदाज तुषार ऑन साईडला खेचल्या फटका, फिल्डर दूरवरती, चेसी मोठी होती. टप्पा पडला की डिरेक्ट गेलाय बॉल, पाहावं लागेल. यस, टप्पा पडला आणि बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर. इथनं मिळतील धावा 4 असं वाटलं आम्हाला. थँक्यू डीजे की बॉल कदाचित लाईनच्या बाहेर पडला. तो सामना आपण बघितला की ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये वडवळी संघ खेळत होता, सोनारपाडा संघ खेळत होता, वाकळण संघ फिल्डिंग करत होता, तेव्हा आपल्याला असं वाटलं की किरण बॉल घेऊन बाउंड्रीच्या बाहेर गेलाय की काय, परंतु तो ऑलरेडी बाहेर होता त्या लाईनच्या, त्याच्यामुळे असं वाटलं की बॉल डायरेक्टली मैदानाच्या बाहेर गेलाय. या टीमचा लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुषार पाटील. एक चौकार, त्याच्यानंतरची सिंगल. 91 धावसंख्या बनवायच्या आहेत. आतापर्यंत बॉल फेकल्यात 5 मध्ये बनल्यात 10. अजूनही 81 धावसंख्येचा पाठला करायचा आहे 19 बॉलमध्ये. टीम गिरजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीला 10 धावा झाल्या टीमच्या टोटलमध्ये. सुरुवात थोडीशी खडतर, परंतु दुसऱ्या बाजूला सुरुवात फर्स्ट इनिंगमध्ये खूप चांगली झाली होती मोठी देसाईची. इथनं हलवार पद्धतीने बॉल टाकण्यात आला विकेट किपरच्या हातामध्ये. इजेल इथनं परतेल फलंदाज मैदानाच्या बाहेर. अमोल पर्याय होता की त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले असते, परंतु तोही अमोल मैदानाच्या बाहेर जात असताना लागेल दुसरा झटका. पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 गडी बाद 10, आणि कदाचित मॅनेजमेंट कमिटी मेंबर मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. सागर पोचलं गेलं, अर्थातच परमेशजी माळी यांच्या
स्वरातलं हे गाणे संगीत. ऑन साईडला बॉल तुषार पाटीलच्या बॅटमधून जरूर फटका मोठा आला, परंतु त्या ठिकाणी फिल्डर होते एफर्ट्स दर्जेदार, पकडले गेले लॉंग ऑनला कॅच आणि टीमचा सरसेनापती तुषार पाटील सुद्धा परतेल मैदानाच्या बाहेर. लागणार झटका तिसरा. डीजे सध्या तरी चार्जअप करतोय, कारण सध्याचे लेटेस्ट जे संगीत आहेत, लेटेस्ट आपण बघत असतो यूट्यूबवरती चेकही करतोय की नवीन नवीन संगीतं कोणती आहेत. त्यामधलं हे संगीत तुम्ही ऐकलं अजय गायकवाड यांच्या स्वरातून गायलेलं आहे संगीत. असं म्हटलं जातं की भारतामध्ये खरं तर अनेक साऱ्या देवी देवतांना आपण मानतो, परंतु ते हायलाईट होण्याची गरज असते. या बॉलनंतर ती चर्चा आपण करू. बॉल समोर खेळल्यात. आपण चर्चा जी करत होतो की प्रत्येकाच्या मनामध्ये एक असा स्पेशली खरं तर भगवंत असतो, त्याला आपण पूजत असतो. केदारनाथचं संगीत जेव्हा प्रसारित झालं तेव्हा केदारनाथ या ठिकाणी लोक जास्त जायला लागली. त्यानंतर आपण बघितलं की केलंबा देवी या ठिकाणी खूप कमी जात होते भाविक भक्त, परंतु केलंबाचं गाणं आलं, अजय गायकवाड यांनी ते गायलं गेलं, त्यापासून तिथेही गर्दी वाढली. आणि सध्या तरी मडीला लोक जास्त जातात. मडी आधी देवस्थान होतं, परंतु अजय गायकवाड यांचे संगीत जसे समोर आले, परमेश माळी यांचा सुद्धा खरं तर संगीत आला, त्यानंतर मडीला ही गर्दी वाढायला लागली. सोशल मीडियावरती सध्या आपण जास्त चर्चेत असतो आणि हे संगीत जेवढे आहेत, जे डी जे मॅन सध्या तरी तुमच्यापर्यंत पोहोचवतात, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लेटेस्ट सॉन्ग आता सध्या तरी तुम्ही बघतात जे डी जे मास्टरच्या माध्यमातून येतात. रिवर्स खेळतात. टप्पा बघितला होता आधी चेक करत असताना, रूम क्रिएट करत असून आपण बघितलं तर रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नामध्ये असफल. आतापर्यंतच्या बॅटिंग ऑर्डरने जे काम केले ते सुरुवातीपासून दबावमध्ये टाकत गेले संघ जुनी डोंबिवलीला. आणि आता सध्या तरी सागरच्या या षटकामध्ये आपण बघताय तर आतापर्यंत 1 विकेट 4 बॉल त्यांनी फेकल्यात, फक्त 2च धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. ओव्हर द विकेट, लोवर फुल टॉस बॉल ऑन साईडला चला. टीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत, उचललाय बॉल, सागरच्या हातामध्ये बॉल आलाय, अर्थातच नॉन स्ट्रायकरवरती फेकी. तिथनं आपल्याला पाहायला मिळतीये सिंगल डबल्सने आता काहीच फरक पडणार नाही, कारण सिंगल डबल्सने दबाव वाढेल आणि तो दबाव ऑलरेडी आहे संघ जुने डोंबिवलीवरती. शेवटचा बॉल, शॉर्ट बॉलचा वापर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला बघतोय, माहिती आहे की कॉन्फिडंटली ही कॅच पकडू शकतो. अशा पद्धतीने सागरने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपली विकेट कॅरी केली. 2 विकेट या ओव्हरमध्ये, फक्त धावा आल्या 3. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 91 धावसंख्येच्या चेसमध्ये फक्त धावा 13 आपल्याला पाहायला मिळतात आणि संघ पूर्णपणे अडचणीमध्ये. विनंती करतोय नेक्स्ट मॅच असेल टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. टीम सोनारपाडा कॅप्टन या ठिकाणी कॅप्टन येऊन राहा, जेणेकरून अलाउस करण्याची वेळ येणार नाही. अलाउसमेंट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कंडिशन अगदी क्रिटिकल, नाजूक कंडिशन. त्याचं एकमेव कारण राहिलं मयूरची चालणारी बॅटिंग, त्याला मिळणारं पाठबल. आकाशला तुम्ही बघितलं, मयूरने 46 बनवल्या, 33 बनवल्या आकाशने. वरुण पाटील 8 धावसंख्या बनवत असताना तुम्हाला तो पाहायला मिळाला नॉट आउट, आणि जितेशने बनवली गेली सिंगल. सध्या तरी ते विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद झाल्यानंतर आला प्रयाग पाटील. बॉडी सध्या तरी सांगून जाते की सामना गमावलाय जुनी डोंबिवलीनं. वरुणला ओव्हर नंबर 3 मध्ये तुम्ही बघताय, ज्या वरुणने सिंगल बनवली होती, माफ करा 8 बनवल्या होत्या, एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. आता सध्या तरी ओव्हर नंबर 3 मध्ये तो आलाय. पहिला बॉल फेकलाय ज्याच्यावरती बनली आहे सिंगल. आता पराभवामध्ये खरं तर किती अंतराने हा संघ पराभूत होईल हे फक्त पाहिलं जाईल, कारण 91च्या चेसमध्ये ऑलमोस्ट आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सुरुवातीपासून दबाव होता. प्रत्येक बॉलरवरती जो अटॅक झाला, आणि स्पेशली अटॅक जो स्ट्रायकर बॉलरवरती झाला ना प्रणयवरती, तिथनंच या सामन्याला एक वेगळं मोमेंट मिळालं गेलं. कारण त्याच्या विरोधात आल्या 32, 21 आल्या निलेशच्या विरोधात, निशांतच्या विरोधात आपण बघितल्या 28,
अमोलच्या विरोधात 9 आल्या. जरूर ते देत ओव्हरचं षटक कमबॅकीचं झालं. बॉल हवेमध्ये इथनं अजून एक विकेट मिळू शकते. इनफिल्डला क्रॉस करून सागर जरूर बॉलकडे होता, परंतु कॅच झाली आहे ड्रॉप. माहिती आहे सध्या तरी पूर्णपणे आपण सामन्यामध्ये इंटर झालोय, म्हणून अपोनंट टीमचे प्लेयर 2 धावसंख्या बनवणारच नाहीत. स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल, स्ट्राईक कशी रोटेशन होईल याचा सध्या तरी विचार सुरू आहे. 91 धावसंख्येची चेस असताना टर्न केला चेंडू, टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर वळतोय. दॅट्स वाय अंपायरचा इशारा या ठिकाणी येत असताना व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं टीमची धावसंख्या 17. इक्वेशन जर आपण बघितलं तर आतापर्यंतच्या धावसंख्येचा विचार करत असताना 17 बनल्यात, 8मध्ये 74 बनवायचे आहेत. चांगला बॉल व्हाईट नंतर रिकव्हरी करत असताना चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय. या ओव्हरमधले 5 चेंडू समाप्त झालेले आहेत आणि शेवटचा बॉल इथनं टाकणं बाकी आहे, जिथे आपल्याला पाहायला मिळतोय वरून. ऑन साईडला खेळतात, डीपमध्ये फिल्डर आहेत, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय फिल्डरच्या हातामध्ये, हॉर्न ड्राईव्हचा फटका. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 18. लक्ष या मॅचमध्ये अजूनही 6 चेंडू आणि 73 धावसंख्येचं. केली होती की खरोशी हे गाव आधी कोणाला लवकर माहिती नव्हतं. खूप लिमिटेड तिथे गावं जायची, ज्या ठिकाणी आईची आरती करण्यासाठी किंवा आईला ओटी वगैरे घेऊन. परंतु आता सध्या तरी हे संगीत जेव्हा प्रसारित झालं तेव्हा लोकांपर्यंत ती माहिती पोचली गेली की केळीच्या झाडातून ती देवी तुम्हाला पाहायला मिळते आणि तिथे जाऊन नवस काहीशे म्हटले तर ते पूर्ण होतात. आणि तेव्हापासून भरपूर सारे भाविक भक्त त्या ठिकाणी जायला लागले. त्याचं एकमेव कारण राहिलं की अजय गायकवाड यांचं हे संगीत. चांगला टप्पा वळवला गेला, थोडासा टॉसही होता. बॉल यावेळेला अजयचा तुम्ही बघितला थोडासा टॉस करत असताना. मागच्या मॅचमध्ये अजय आय थिंक सो थोडासा मागडा होता, परंतु आता त्याच्यावरती बर्डन नाही आहे. त्यालाही माहिती आहे की आता फ्री माइंडेड बॉलिंग करू, एक्सपेरिमेंट काहीसा करण्याचा प्रयत्नही करू. त्याच्यामुळे हा एक्सपेरिमेंट त्याने केला. टॉस थोडासा टर्न देत असताना बॉलला. आता कमी गतीचा बॉल आतमध्ये आला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. टप्पा पडल्यानंतर आत येणारा बॉल त्याला मागे पाठवायचं होतं, परंतु बाईचा इशारा मनोज पवार सरांचा येत असताना. मनोज पवार सर खूप चांगलं क्रिकेटही खेळतात, खूप चांगली अंपायरिंग. जेव्हा त्यांच्यावरती डिसिजन येतो किंवा प्रसाद सरांवरती सॉफ्ट सिग्नल येतो तेव्हा त्यांचे 98% हे डिसिजन राईट असतात. हे 2 ऑफिशियल्स तुम्हाला सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अजून एक कदाचित विकेट मिळेल. बॉलकडे होता संदेश, उंचपुरा खेळाडू, त्याच्या हातामध्ये जेल. आणि आता फक्त फॉर्मॅलिटीज या ठिकाणी कंप्लीट करायची आहे, ती म्हणजे जुनी डोंबिवली या टीमला. अजूनही 72 बनवायचे 3 बॉलमध्ये. टॉसच्या संदर्भात तुम्ही रिपोर्टिंग करा. नवीन बॅटमॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना शरीरापासून दूर टाकला हा बॉल. वाईटचा इशारा अंपायरचा, म्हणजेच काही बॉलसाठी अजूनही आपल्याला थांबावं लागेल. 91 धावसंख्येचं टार्गेट होतं. ते टार्गेट खूपच मोठं. 4 ओव्हरच्या कंपॅरिझनने जर कदाचित 6 या 7 धावसंख्येचा षटकांचा माफ करा जर सामना असता तर आपण असं म्हणू शकलो असतो की या धावा पूर्ण होतील. परंतु 4 ओव्हरमध्ये सुरुवातीला प्रेशर, नंतरच्या इनिंगमध्ये ते प्रेशर झेलून फलंदाजी करणं हे सोपं काम नसतं. त्याच्यामुळे सध्या तरी तुम्ही बघताय ही कंडिशन्स. ऑनसाईडला खेळतात, बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा संदेश बॉलकडे येत असताना तिथे शॉन आहे. त्या शॉनला बघत असताना आपण बघितलं त्याला पाय लागणार नाही किंवा तो आपल्या पायाखाली येणार नाही याही गोष्टीचा त्याने विचार केला. सध्या तर या मैदानामध्ये एक शॉनही तुम्हाला पाहायला मिळतोय आणि हे असणंही गरजेचं, कारण निसर्गाने दिलेली ही धनसंपत्ती
येस मॅच या ठिकाणी फिनिश झालेली आहे. 91 धावसंख्येचा डिफेंड या ठिकाणी करत असताना असं वाटलं की एक बॉल आहे, कारण अपडेटिंग विनंती करेन अपडेटिंग जरा क्लिअर करा, कारण इथे 2 बॉल पेंडिंग होते. या स्कोरवरती लक्ष नव्हतं. सो मॅच ही फिनिश झाली आहे आणि या मॅचमध्ये फक्त 21 धावा बनल्या गेल्या मोठ्या फरकाने. अर्थातच आपण बघितलं की 69 धावसंख्येच्या फरकाने या मॅचमध्ये विजेतापद उचलत असताना पाहायला मिळाली टीम मोठी देसाई. म्हणजे नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल RM11 सोनारपाडा त्यांच्या विरोधात मोठी देसाई. सो विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन जास्त वेळ घेऊन